लेखन म्हणजे मी ज्या कॅफेमध्ये ऐकला ना, तो कॅफे मी तोडणार होतो एवढा आवडला मला. पण काय मी पण शेवटी मला कळलं की माझी क्रेटा, माझं घर सगळं मला विकायला लागेल त्याच्यामुळे नको. मला म्हणाले हे घे तुझे कपडे, हे आणि तुझे ज्वेलरी, बर शू तुला काय करायचं ते कर. आम्ही रिहर्सल करत असताना आम्ही जेव्हा हाफ पॅन्ट मध्ये रिहर्सल करत होतो, हम्म. त्या हाफ पॅन्ट मधले आम्ही एकमेकांना माहिती आहोत की बाबा आम्ही जेव्हा आमची चड्डी छोटी होती तेव्हा पण आम्ही एकमेकांना असेच बघितलेलं. आणि आता आम्ही फुल पॅन्ट मध्ये ऍटिट्यूड मध्ये हळदी कुंकू होऊन आलो आम्ही. प्रथमेश बरं म्हणजे ठीक आहे, म्हणजे आम्ही आधीपासून ओळखतो, पण आता जरा जरा जास्त झालंय त्याचं. म्हणजे आता ठीक आहे ना, तू केले असशील चित्र, मला काहीच माझं म्हणणं नाहीये, पण मी पण फालतू नाही ना. सेम टाईपचं काम जेव्हा मी टकाटक मध्ये करतो हो. तेव्हा लोक मला शिव्या घालतात, आणि सेम टाईपचं काम जेव्हा मी ताजा खबर मध्ये करतो तेव्हा तेच लोक अप्रिशिएट करतात. राईट. सो ते मला कुठेतरी असं वाटतं की हे थोडंसं आपण का असं एवढं डिफरन्स काय आहे. मी आलो तेव्हा इथे आजी पडलेली होती. मी हे केलं, मी इथून उडी मारली आणि मी विचार का बॅग 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 तर इथेच होती भाऊ, इथेच होती. आता नाहीये. हा तेच तर, आता नाहीये. कुठे? मग कुठे तेच कुठे? कुठे तेच तर विचारतो भाऊ, कुठे आहे? कुठे? बघा ना भाऊ. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर. आज आपल्या या कट्ट्यावर आलेले आहेत असे दोन कलाकार, कमालीचे कलाकार आहेत, आणि दोघांची जी काही जर्नी आहे ती आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. दोघं एक वेगवेगळ्या पद्धतीनं हटके भूमिका सादर करत असतात. पण आताचा जो चित्रपट आहे ना, त्याने माझी खूप उत्कंठा वाढवली मी ट्रेलर बघितल्यानंतर. तर त्यांच्याकडनं या सगळ्या गोष्टीचा अनुभव आपण जाणून घेणार आहोत. शुभंकर तावडे आणि प्रथमेश परब आहे आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे. कसं आहे? थँक्यू Thank you, मी thank you. एकदम मस्त, एकदम Superb. मस्त. आणि जे काही जबरदस्त. ट्रेलर आम्ही बघितलाय, जी काय बॅग आहे, जी काय गाडी नंबर 1760 आहे, हा सगळा गुंता तुम्ही कसा सोडवला हा चित्रपट करत असताना? नाही, सोडवला आम्ही नाहीच आहे, नाही सोडवला. ते तुम्हाला कळेल की आम्ही सोडवलाय की आम्हीच गुंतवलाय, हा. आम्ही त्यात गुंतो, हाच सिनेमा आहे खर तर. आणि ती बॅग जी आहे ती 1760 गाडी, हे ऍक्च्युली आमच्यापेक्षा मोठे कॅरेक्टर्स आहेत. सो Right. त्यांच्या मागे आम्ही जेव्हा लागतो तेव्हा आमची जी वाट लागते ती ऑलरेडी ही कथा आहे पूर्ण. बरं. आणि आम्ही ऍक्च्युली गुंता सोडवायचा प्रयत्न करतो, सगळीच कॅरेक्टर म्हणजे भाऊचं कॅरेक्टर, अभिचं कॅरेक्टर, प्रियाचं कॅरेक्टर, सगळ्यांचं कॅरेक्टर. पण ते गुंता सोडवत असताना अजून गुंतत जातात, त्याच्यामुळे लोकांना मजा येते. आणि ती मजा मला वाटतं लोकांना मिळणार आहे. ट्रेलर मध्ये तरी सध्या लोकांना तेच वाटते, ज्या काही हो. कमेंट्स येत आहेत हो. तर ते इंटरेस्टिंग लोकांना वाटते. आता Right. फिल्म बघून तर लोक अजून उडतील, कारण जे ट्रेलर मध्ये आहे ते फक्त 20% आहे, अजून हा. खूप बाकी आहे. पण तुम्ही दोघं सेटवर असल्यामुळे किती गुंता झाला सगळ्या टीमचा, ते मला जाणून घ्यायचं आहे. असं काही झालं? हे बघा, आम्ही प्रामाणिक ऍक्टर असल्यामुळे एकदम. आम्ही खूप पण खरंच आहे, आम्ही प्रामाणिक म्हणजे काम करताना खूप प्रामाणिक. पण नाहीतर मग जेव्हा कट म्हटलं जातं तर मग आम्हाला एकदम ऑन ऑफ वेगळीच- असलं पाहिजे ना ऍक्टर. राईट. कसं तसं आम्ही पाळतो खूप, तसे आम्ही प्रॉपर. प्रॉपर आम्ही ते म्हणजे आमचं एक लिमिट, आम्हाला ती लाईन माहितीये, हा एक्झॅक्टली. क्रॉस करत नाही ते कधी. ते कधी माणूस म्हणून आणि ऍक्टर्स म्हणून आपण कधी क्रॉस नाही केलं पाहिजे. पण आम्ही त्रास जर कोणाला दिला असेल तर आम्ही फक्त आमच्या काही को ऍक्टर्सना त्रास दिलेला, आणि हे आम्हाला कालच बोलता बोलता अचानक आठवलं की अरे हे आमच्याकडून झालं होतं. आणि गोष्ट अशी होती की आमचा एक को ऍक्टर आहे, माझे दोन राईट हँड लेफ्ट हँड असे असतात, त्यातला जो लेफ्ट हँड आहे त्याच्याबरोबर एक आम्ही छोटा प्रँक केला होता दोघांनी, की आमचं असं झालं की तू माझ्याबद्दल त्याच्या समोर जेवढं वाईट बोलता येईल ना तेवढं बोल, की हा कसला माजोरडा आहे, हा मला आता सांगणार वाक्य कसं घ्यायचं, आणि ह्याला आता सगळी वाक्य पाहिजे, हा जरा जास्तच करतोय. आणि मी ह्याच्याबद्दल बोलवतो त्याच्याकडे की प्रथमेश बरं म्हणजे ठीक आहे, म्हणजे आम्ही आधीपासून ओळखतो, पण आता जरा जरा जास्त झालंय त्याचं. म्हणजे आता ठीक आहे ना, तू केले असशील चित्र, मला काहीच माझं म्हणणं नाहीये, पण मी पण फालतू नाही ना, काहीतरी अचीव केलंय की नाही. असं सगळं केलं, आणि तो एवढा अँशियस झाला त्याच्यानंतर, त्याचं असं त्याची धावपळ अशी चालू होती की आता मी शॉर्ट मला करायचंय. त्यांनी बरं. जबाबदारी घेतली स्वतःवर हा. तो. आणि
आणि तो आला माझ्याकडे, तुम्हाला म्हणाला की अरे यार चॅटी काय काय झालं यार, पप्प्या आणि तुझ्यामध्ये काय झालंय? म्हणलं काय काय नाही, काय नाही. म्हटलं नाही नाही काय काय म्हणालाय की? म्हणलं, काय नाही. म्हणलं काय आहे ना, मला हर्ट ह्या गोष्टीबद्दलचं होतं की आम्ही एवढे वर्ष, आम्ही काय एकाच म्हणजे कॉलेज इंटर कॉलेजिएट करून वगैरे आम्ही सगळे मेहनत करून आलोय ना. मग एवढा मोठा झाला का? पुन्हा सुरूच आहे तुझं. म्हणलं एवढा मोठा झाला का? म्हणजे सगळं म्हणजे ठीक आहे ना, एखाद वाक्य मी डिरेक्टरला सांगितलं त्याचं मला द्या, तर प्रॉब्लेम काय? आणि हाही तिकडे वेगळंच त्याला अरे सांगतोय. मी तर वेगळंच. मी ऍक्च्युली काय केलं, आम्ही जेव्हा सीन सुरू होता, हं. तर सीन मध्ये आम्ही काहीच असं म्हणजे मला जे वाटत होतं ते मी जेन्युनली याला सांगत होतो आणि ते तो करत पण होता. बर हा, त्याला जे वाटायचं तो मग मला सांगायचा, मी ते जेन्युनली करायचो. पण बर. एकदा जेव्हा तो आला हम्म. तेव्हा मला असं झालं की आपण असं काहीतरी करूया का, की मी काहीतरी वेगळंच सांगतो आणि तू असं रिॲक्ट कर की हा ठीक आहे ठीक आहे मी बघतो. हा, हा. आणि त्याने ते तसं केलं. हो. त्याच्यानंतर जो तो आधी माझ्याकडे आला, बापरे. मग मी त्याला सांगितलं की असं असं म्हणजे 1760 गोष्टी ऍक्च्युली आम्ही घडवत होतो घडवल्या तुम्ही तिकडे. सेटवर होतो. हा. पण मी तुला प्रामाणिकपणे सांगतो, हे आम्ही फालतूगिरी जरी करत असलो तरी आम्ही सिनेमा फारच मनापासून केलाय, कारण सिनेमा ब्रिलियंट आहे. हम्म. म्हणजे सिनेमा इतका इतका भारी आहे ना, की म्हणजे तू जनरली लोक कॉमेडी मधनं कनेक्ट करतात मराठी सिनेमाला. म्हणजे कॉमेडी म्हटलं का मराठी सिनेमाची लोकांना आठवण येते, कॉन्टेंट म्हटलं का मराठी अगदी. सिनेमाची हम्म. आठवण येते. पण या सिनेमात कॉन्टेंट, कॉमेडी, थ्रिलर, हम्म. ऍक्शन, सस्पेन्स अशा सगळ्या गोष्टी आहेत. वा. आणि त्या सगळ्या मला असं लोकांना एंगेज करून ठेवतात आणि त्याच्यात लोकांना मजा येईल. मला असं वाटतं ही आम्ही फालतूगिरी केली पण ती जर सिने केली नाही तर मग शूट कसं काय करणार आहे? आम्ही शूट करूच नाही शकत. हो. कारण की माइंड फ्रेश झालं पाहिजे, रिफ्रेश झालं पाहिजे. की नाहीतर आम्ही एवढ्या भूमिकेमध्ये घुसू ना तर ना बापरे. कळणार नाही आम्हाला पण घरी मला जाताना. तुम्हा दोघांबद्दल म्हणजे मी अनेक वर्ष तुम्हाला भेटते, मुलाखती करते, म्हणजे आता हे पेअर म्हणून तुम्ही तुमची मुलाखत करत असेल किंवा मग काही वेगळे कोस्टार, हे जे काही इतके छान बॉन्ड तयार होतं ना, जे काही जलप होणं असतं, म्हणजे शुभंकर अनेक कोस्टार बद्दल म्हणजे ते कोस्टार एकदम कम्फर्ट मध्ये असतात किंवा प्रथमेश तुझ्यासोबतही काय कमालीचं आहे तुमचं सगळं. काय वाटतं तुमच्यामध्ये काय क्वालिटी ही ज्याच्यामुळे लगेच फ्रेंडशिप होते, लगेच बॉन्ड होतो? खरं ना काय आहे ना सगळ्यांचे अं, काय सुरू जुळतं. फॉर्च्युनेटली नाही, फॉर्च्युनेटली आम्ही मी मी तरी ज्या ज्या लोकांबरोबर कामं केली आहेत ना, त्यांना ना खूप आधीपासून आम्ही एकमेकांना बघत आलोय. खरंय. सो कोणीही असं आमच्यात नाहीये की ज्याला एका प्लेटमध्ये दिलं गेलंय की तुम्ही हे आहे, हे तुम्हाला मिळालं, असं कुणीच नाहीये. राईट. सगळ्यांनी प्रॉपर मेहनत केली आणि सगळ्यांनी त्यांचे 0 डेज बघितलेत एकमेकांचे. सो आम्हाला माहितीये की कोण किती मेहनत करून, काय नेमकं करून आतापर्यंत मेहनत करतायत आणि आतापर्यंत स्ट्रगल करतातच आहेत. कारण की असं नाहीये की हा भाई मला मिळालं, सगळं झालं, चिल आहे, माझं आयुष्य सुंदर चालू आहे, असं नाहीये. आम्हालाही माहितीये की हा पण किती, मला माहितीये हा किती मेहनत करतोय, ह्याला माहितीये की हा काय काय करतोय आणि धडपड चालूच आहे, जी आम्ही डे 1 कॉलेजमध्ये असल्यापासून करतोय. आणि तिकडे जेवढ्या पॅशनेटली आम्ही इंटर कॉलेजिएट करायचो तेवढ्याच पॅशनेटली आता प्रोफेशनली पण काम करतोय. सो ना एक म्युच्युअल रिस्पेक्ट आहे एकमेकांबद्दल, आणि तो म्युच्युअल रिस्पेक्टमुळेच ना एवढं बॉन्डिंग इझिली होऊन जातं. कारण की जर रिस्पेक्ट नाही ठेवला ना तर मग आम्ही एकमेकांची खेचू पण नाही शकत. त्यालाही माहितीये की मी जर आज त्याला सांगत असेन की अरे यार असं काहीतरी करून बघूया किंवा तसं काहीतरी, तू आधीसाठी एक मस्त दिलेला, तर त्याला माहितीये की माझ्या मनात तो रिस्पेक्ट आहे त्याच्याबद्दलचा, की किंवा एक खरंच ऍक्टर म्हणून आम्ही एकमेकांना कसं ग्रो करू करू शकतो, राईट. ती भावना आहे. आणि मला याचं एक उत्तर वाटतं एकांकिका. कारण एकांकिका हे हे जे विश्व आहे त्याच्यात माझ्या मित्राला सांगताना मी जसा कम्फर्टेबल असतो तसाच मी शुभंकर बरोबर आहे. मग त्यावेळी मला जे वाटतं, म्हणजे मला एक किस्सा आठवतो. एका फिल्मच्या वेळेस मला, मी कोणाला तरी सांगत होतो आणि खूप मोठे नट होते, त्यांचं मी नाव नाही घेणार. त्यांना मी सांगत होतो आणि ते 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 असं म्हणाले की तुम्ही सांगू नका, मास्टर सांगतील, म्हणजे डिरेक्टर सांगतील. तर मला त्यांचंही बरोबर वाटलं. मला वाटलं ठीक आहे, त्यांना कदाचित कम्फर्टेबल वाटत नसेल आपण सांगणं, मग मी त्यांना सॉरी म्हटलं. पण मी ह्यांच्यासोबत असताना मी ह्यांना कसंही सांगू शकतो. म्हणजे मी यांना शिव्या घालून पण सांगू शकतो, तेही मला शिव्या घालून सांगू शकतात. त्या शिव्यांमध्ये त्यांना माहित आहे की रिस्पेक्ट आहे. असं नाही की मी काही सांगितलं आणि त्यांनी ते ऐकलं, असं पण नाही. ते पण विरोध करतात की नाही नाही, मला असं वाटतं की नाही, मी हे असं करू शकतो. आणि हे एकांकिकेमुळे आलेलं आहे सगळं. म्हणजे आम्ही विंगेत असताना किंवा आम्ही रिहर्सल करत असताना, आम्ही जेव्हा हाफ पॅन्ट मध्ये रिहर्सल करत होतो, त्या हाफ पॅन्ट मधले आम्ही एकमेकांना माहिती आहोत.
की बाबा आम्ही जेव्हा आमची चड्डी छोटी होती तेव्हा पण आम्ही एकमेकांना असेच बघितलेलं आणि आता आम्ही फुल पॅन्ट मध्ये ऍटिट्यूड मध्ये हळदी कुंकू होऊन आलो आम्ही आजचा look तुमचा trending आणि मस्त व्हायरल लुक आहे. मग त्याच्यात पण आम्हाला माहितीये की आतला शुभंकर काय आतला प्रथमेश काय सो आम्ही एकमेकांना तसेच बघतो आणि मला असं वाटतं की आम्ही आमच्या सिनियर्सला जसं बघत आलोय जसं भरत जाधव असेल किंवा सिद्धार्थ जाधव असेल अंकुश चौधरी असेल संजय नार्वेकर असतील ते सुद्धा अजूनही एकमेकांशी तसेच वागतं हो. रिस्पेक्ट आहे खूप जास्त पॅडी कांबळे असेल ह्या सगळ्या लोकांना आम्ही सरांचे सरांचे पप्पा असतील Yes. है ना तर ते सुनील सर असतील तर ते मला असं वाटतं की ह्या सगळ्यांना बघून बघून आम्हाला माहितीये की काम कसं होतं हो. काम करत असताना तुमचा इगो तुम्ही किती मोठे आहात काय केलंय तुम्ही वगैरे काही ती बरोबर. लाईन तो सीन खूप मॅटर करतो आणि ते हम्म. मला असं वाटतं की आमच्या सगळ्यांमध्येच आहे म्हणजे बरोबर. प्रसाद खांडेकरला पण आपण हो किती आम्ही काय किती काय आम्ही एकमेकांना प्रॉपर सांगायचो हो. हा. की असं नाही हे आपण हे करूया आणि काय आहे ना हे जसं तो एकांकिकेचं म्हणाला ना तिनं आधीपासूनच जेव्हा एकांकिकेचं कसं असतं कॉम्पिटेटिव्हनेस असतो म्हणजे तो कॉलेजमध्ये पण असतो आणि कॉलेज स्टुडंट्सच्या मध्ये पण असतो कारण की आता तू सीन चोपलाय ना तर आता मी पण चोपतो बघ Right. आणि त्याच्यात ही भावना नाहीये की मी तुझं खराब करेन तुझं चांगलं झालंय ना तुझं Right. कमालच झालंय मी अजून चांगलं करतो मग समोरचा माणूस अजून काहीतरी चांगलं करतो सो हे हेल्प करतं प्रोडक्ट चांगलं करण्यासाठी बरोबर. प्रोडक्टला वर आणण्यासाठी आणि ते सो म्हणूनच ना मी पण याचे सीन बघतो हा पण माझे सीन बघतो आम्ही एकमेकांना बघत असतो की कोण काय कसं करतंय एवढं अरे ह्याने तर एवढं भारी केलंय तर आपण भाई मी 2 पैसे अजून अजून भारी करतो तर मी एवढं भारी केलं तर हा म्हणणार तर अजून भारी करतो आणि बाकी लोक तर फिल्म मध्ये जी आहेत सो त्यांच्या बरोबर तुम्हाला जर मॅच करायचं असेल किंवा वर जायचं असेल देन यू हॅव टू डू समथिंग मोर यू हॅव टू डिलिव्हर मोर Right. मला हा सगळा सकारात्मक आणि ही ऊर्जा जी आहे ना ती खूप छान वाटली आणि मोटिवेशनल आहे मला वाटलं की हे जे तुम्ही सगळे तरुण कलाकार तुम्हाला बघत जे काही कलाकार आहेत ज्यांना कलाकार व्हायचंय अभिनयात क्षेत्रात यायचंय त्यांच्यासाठी हे नक्कीच इन्स्पिरेशन असेल जेव्हा ते एंट्री करतील या इंडस्ट्रीमध्ये. नाही आणि खूप लोकांना भरपूर मिसकन्सेप्शन पण असतात हा. एंट्री करताना की काय केलं पाहिजे आपण जर हे केलं तर मला इझिली एंट्री मिळेल किंवा हे केलं तर मी पटकन हे करेल राईट. तर मला फक्त एवढंच खरंच मनापासून सांगायचंय की कुठल्याही गोष्टीत जर तुम्हाला इझी एंट्री मिळत असेल किंवा पटकन काही मिळत असेल ना मग ते लॉंग लास्टिंग कधीच नसणार तुम्हाला 3-4 वर्ष तुम्ही मस्त ओके व्हेरी गुड राईट. पण म्हणजे इफ युअर प्लॅन इज ओनली दॅट की मला 3 वर्ष काम करायचं आणि मस्तपैकी आराम करणार देन यू कॅन डू इट पण जर खरंच म्हणजे मला माहितीये की आम्हाला तर म्हणजे जोपर्यंत आहे जीव जोपर्यंत आम्ही म्हातारे आहोत तोपर्यंत आम्ही करणारच होते सो त्याच्यासाठी वेळ लागतोच यू हॅव टू गिव्ह दॅट टाइम तुम्ही तुमचं फाउंडेशन जोपर्यंत नीट नाही होणार तोपर्यंत तुम्ही तुम्ही सस्टेनच नाही करू शकणार राईट. आणि मेनली सगळ्या ह्या म्हणजे यंग युथ साठीच आहे म्हणजे आता आम्ही थांबलेलो असतो की आमच्या आधीची पिढी ज्या बघतो ना जसं नाव घेतली सिद्धार्थ दादा भरत दादा ह्या लोकांची नावं घेतल्यावर आपल्याला असं वाटतं की आपल्या पिढीमधलं अजून कोण कोण येणार जे आपल्याला पण बघतील आणि सांगतील की इन्स्पायर होतील की हा हे लोक आहेत आणि वी ऑल्सो वेट ना की आमच्या नंतर पण You are जी the लोक future येणार एक्झॅक्टली industryचं. म्हणजे आम्ही फ्युचर जरी असलो पण आमच्या नंतर पण जे येणार आहेत ते कुठल्या वेने येत आहेत कारण की आता तो माइंडसेट चेंज झालाय हो. क्विक म्हणजे रेकग्निशन आणि आता जर तू बघितलंस ना म्हणजे आधी जर एकांकिका ग्रुप्स मध्ये 100 लोक असायची आमच्या काळात मला असं वाटतं 40 पर्यंत आली आता साधारण 10-5 हो. असे लोक येतात दरवर्षी हो. सो काय होतं ना जेव्हा 100 लोक येतात त्याच्यातले 5 लोक राहतात कळलं एकांकिका नाटक सिनेमामध्ये म्हणजे आणि त्याच्यानंतर जेव्हा अशी संख्या जेव्हा कमी कमी होत जाते जेव्हा 10च लोक येतात एकांकिकेसाठी मग त्याच्यातले राहणार किती बरोबर. मग त्याच्यातले किती जेन्युन असतील आणि काय होतं आता जो काळ सुरू आहे ना म्हणजे या सगळ्या सोशल मीडियाच्या काळाला माझा काही विरोध नाही चांगलीच गोष्ट आहे ते केलंच पाहिजे लोकांनी त्याच्यामुळे लोकांना जास्त लोकांपर्यंत पोहोचता येतं ती बरोबर. चांगलीच गोष्ट आहे पण तो अभिनय नाही त्याच्यातनं अभिनय शिकता येत नाही हे माझं प्रामाणिक म्हणणं आहे अभिनय जसं तुम्ही भुवन बामचं उदाहरण बघा हो.
तो त्याला माहितीये सोशल मीडियावर काय करायचं, त्याला माहितीये ताजा खबर मध्ये काय करायचं, त्याला हो. माहितीये ऍक्टिंग मध्ये काय करायचं. राईट. सो ते डिफरन्शिएट करता आलं पाहिजे. तो आता कुठे सोशल मीडियावर जास्त दिसणार नाही, कुठल्याच रील्स करणार नाही, कुठले सोशल म्हणजे त्याचं युट्यूब चॅनल इतकं मोठं आहे तरी पण तो खूप प्लॅन करून आणि खूप म्हणजे खूप विचार करून गोष्टी करतो. राईट. सो तसं मला असं वाटतं की जर तुम्हाला जर फ्युचरिस्टिक अप्रोच ठेवायचा आहे तर थोडासा विचार करून तुम्ही कॉन्टेंट घेतला पाहिजे आणि तुम्ही तो समजून केला पाहिजे. मला वाटतं समज आहे ना ती जरा वाढवायला पाहिजे. 3 मिनिटाची समज नसते, 2 मिनिटाची समज नसते. तर ते मला असं वाटतं की थोडंसं याच्या जनरेशनने याकडे लक्ष द्यायला पाहिजे. पण त्यालाच जोडून माझा हा प्रश्न आहे की इन्फ्लुएन्सर्स अनेक जे आहेत रील अरे स्टार जे खूप भारी आहेत करतात रील्स. ते आता चित्रपटांमध्ये आणि OTT मध्ये ही कामं करायला लागतील. बरोबर. काही आहेत त्याच्यात जे चांगलं काम करतायत बरोबर. हे त्याबद्दल तुम्हाला काय नाही वाटतं? मला असं वाटतं ना त्यांना पण माहितीये की तिकडे मेहनत करायला लागते. हो. म्हणजे जे इन्फ्लुएन्सर येतात जे जेन्युइन असतात त्यांना माहितीये की ऍक्टिंग हे एक वेगळंच आहे. म्हणजे रील वेगळी आणि ऍक्टिंग वेगळी आहे. तर जे काम करतात ते पण आम्हाला जेव्हा भेटतात तर त्यांच्या डोळ्यातला रिस्पेक्ट हा वेगळा असतो. हम्म. म्हणजे अजूनही काही काही लोक आम्हाला सरच बोलतात. जे रील स्टार्स आहेत ते अजूनही मला सर बोलतात. शुभंकरला पण सर बोलत असतील. म्हणजे त्यांना माहितीये की ऍक्टिंग हे वेगळंच आहे. सो Right. त्याच्यामुळे त्यांनी जे केलेलं आहे तो पाथ चांगलाच आहे. पण त्यांना जर ऍक्टिंग करायची असेल तर त्याचा पाथ वेगळा आहे. हम्म. त्याच्यासाठी तुम्हाला नाटक, एकांकिका हेच करावं लागणार आहे. याने म्हणजे मला असं वाटतं की 3-4 मिनिटात तुम्ही काय सस्टेन करणार आहे कॅरेक्टर ते पण कठीण आहे करणं. हो. पण तसं सस्टेन करणं खूप कठीण आहे त्या फॉर्मॅटमध्ये. हा फॉर्मॅटच खूप वेगळा आहे. सो ते फॉर्मॅटचा अभ्यास करून जर त्यांनी काम केलं तर नक्कीच त्यांना पण सॉलिड यश मिळेल असं मला वाटतं. नक्कीच. नाही आणि आता ते ना वे क्रोनॉलॉजी वेगळी झाली. हो. म्हणजे आधी काय की तुम्ही काम करा आणि त्याच्यानंतर यू विल गेट दॅट फेम. तुम्हाला ती ओळख मिळेल. आता काय झालंय की तुम्हाला ती ओळख आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे काम काम मिळतंय. मिळतं. अगदी. सो इफ हे बघा आम्ही म्हणजे जर कोण खरंच चांगला ऍक्टर किंवा खरंच चांगली ऍक्ट्रेस असेल तर मग दॅट पर्सन शुड गेट द अपॉर्च्युनिटी. हो. त्यांना तेवढं रेकग्निशन आणि हे सगळं मिळालं पाहिजेच. पण प्रॉब्लेम हा होतो की जेव्हा मेकर्स एक ह्या गोष्टी डोक्यात ठेवून येतात की ह्याचा एवढा रीच आहे, ह्या व्यक्तीचा एवढा रीच आहे, हम्म. का ह्या लोकांचा एवढा रीच आहे, ह्यांची एवढी लोकप्रियता आहे, आपण ह्यांना ऍक्टर बनवूया. सो तो तो अप्रोचच तुमचा वेगळा होतो. तुम्ही क्रिएटिव्हनेसच्या एंट्रीच तुम्ही वेगळी घेताय. हम्म. आणि काय होतं ना तेव्हा जर तुम्ही त्याच गोष्टी त्या विचाराने जर जात असाल ना देन यू आर गॅम्बलिंग अ लॉट. कारण की तुम्ही फक्त आणि फक्त नंबर्सवर जाताय. तुम्ही फक्त आणि फक्त डेटावर जाताय. तुम्ही टॅलेंटवर नाही जात. जेव्हा तो डेटा बाजूला राहील आणि फक्त टॅलेंटवर जातील ना तेव्हा अगदी. खरंच काहीतरी आपण चांगलं लोकांना देऊ शकू. Right, right. पण प्रथमेश तू हिंदीतलं इतकं काम केलेलं आहेस. हिंदीत जेव्हा बघतात आपले महाराष्ट्रीयन लोक किंवा मराठी लोक की हा आपला मराठी कलाकार असंच कायम म्हणतात. तिकडे तू काय काळजी घेतो जेव्हा आपल्या मराठी इंडस्ट्रीला रिप्रेझेंट करणं असतं? नाही मी आता एक लीड म्हणून पण काम करतोय बॉलिवूडमध्ये. हा. पहिल्यांदाच करतोय मी. हा. पावडर म्हणून एक सिनेमा हो. आहे. तर मी आता त्याच्या शूटला जाणार आहे ह्याच्यानंतर या इंटरव्ह्यू नंतर. तर मी ऍक्च्युली मला असं वाटतं की माझी जबाबदारी काय आहे की आपलं काम चोख झालं पाहिजे. जे मी मराठीत पण तसंच प्रकर्षाने लक्ष ठेवतो त्याच्यावर. हो. आणि आता हिंदीतही करताना मी तेच लक्ष ठेवणार आहे. त्याचं काय होईल, किती फेम मिळेल किंवा म्हणजे ताजा खबर करताना पण मी काही त्याचा विचार केला नव्हता. मला असं वाटलं की तो रोल चांगला आहे. त्यांना असं वाटलं की मी कॅरेक्टरला जातोय हो. आणि त्याच्यामुळे मी ते केलं. फक्त फरक असा असतो की त्यांचं जे कॅनव्हास आहे त्यांचा तो खूप मोठा आहे. हम्म. म्हणजे ज्या प्रकारे ते लोक तुम्हाला पोहोचवतात ते फार इंटरेस्टिंग असतं. हो. म्हणजे मराठीत तसं ते पोहोचवणं अजून मला ते थोडंसं कमी वाटतं हम्म. की म्हणजे सेम टाईपचं काम जेव्हा मी टकाटक मध्ये करतो हो. तेव्हा लोक मला शिव्या घालतात आणि सेम टाईपचं काम जेव्हा मी ताजा खबर मध्ये करतो तेव्हा ते तेच लोक अप्रिशिएट करतात. Right. सो ते मला कुठेतरी असं वाटतं की हे थोडंसं आपण का असं एवढं डिफरन्स काय आहे. हम्म. म्हणजे टकाटक पण मराठी सिनेमा आहे आणि ताजा खबर मध्ये जवळजवळ म्हणजे माझ्या तोंडून ज्या ज्या प्रकारच्या शिव्या मी देतोय हो, हो. किंवा ज्या कॅज्युअली म्हणजे काय होतं ते कॅज्युअली त्यावेळी तिकडे दिलं तर ते कॅरेक्टर बनतं आणि इकडे दिलं तर आपली संस्कृती लगेच हो. म्हणजे असं पण संस्कृती ते आणि असं वाटतं सोशल मीडियामुळेच तो हा परसेप्शन तयार झाला म्हणजे तुला सांगू का तुझं ताजा खबरचं कॅम्पेन बघितलंस तर आमचं फ्रेंडशिप हो. ह्याच्यावर त्यांनी खूप
फ्रेंडशिपवर खूप खेळलेत. बरोबर. आणि बाकी माझे सिनेमे बघशील तर मी फ्रेंडशिपवर जर सिनेमे आले तर फ्रेंडशिप, अरे मग काय आहे फ्रेंडशिप मराठी सिनेमात, परत फ्रेंडशिप कशाला? मग काय करणार सिनेमात ना वेगळं? कळलं का? सिनेमात वेगळं काय करणार? सिनेमा काय होतं, तुम्ही आता काय होतं ना, मराठी सिनेमांना साऊथ सिनेमांशी कम्पेअर केलं जातं, हिंदी सिनेमांशी कम्पेअर केलं जातं. करा, माझा काहीच प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही सेटवर या, मला तुम्हाला वाटतं कळेल काय मराठीची एक डिफरन्स वेगळी असतो. आयडेंटिटी नाही, आहे तुम्हाला कंटेंटची. डिफरन्स कळेल. काय होतं, डिफरन्स किती असतो. आता योगीराज गायकवाड जो 17/60चा डिरेक्टर आहे, त्याला मिळालेलं जे बजेट आहे, त्या बजेटमध्ये त्याने जे हे केलेलं आहे, हा जो सिनेमा केलेला हा. आहे, तो नेक्स्ट लेवल आहे. त्याला जर अजून बजेट मिळालं, तो अजून चांगला करेल. तो अजून चांगला करेल. माझं म्हणणं काय आहे, की तुम्ही बजेट्स हे हे डोक्यात ठेवून कम्पेअर करा. अगदी. आता जारण नावाचा सिनेमा चालतोय, आता थांबायचं नाही चालला, गुलकंद वाव. चालला. हो. पण त्यांचे पण तुम्ही बजेट लक्षात ठेवा. बजेट केवढूशे आहेत. तुम्ही त्यांचं कंपॅरिझन डायरेक्ट बॉलिवूडशी नाही करू शकत. खरंय. डायरेक्ट तुम्ही साऊथशी नाही करू शकत. कारण बजेट हा खूप मोठा इश्यू नेहमी मेकर्स नसतो. म्हणजे आज आम्हाला फिल्म मेकिंगसाठी किती 3 करोड जास्तीत जास्त किंवा 4 करोड जास्तीत जास्त. जो आपला ओव्हरऑल खर्च काय 7च्या आत किंवा 6च्या आत किंवा जास्तीत जास्त मोठा सिनेमा असेल तर हो. 10 करोड. बरोबर. पण त्याची रिकव्हरी करण्यासाठी पण आपल्याला खूप स्ट्रगल करायला लागतो. सो ह्या सगळ्या रिव्हर्स गोष्टी आहेत मला असं वाटतं. आणि मराठी आणि हिंदीमध्ये मला हाच डिफरन्स वाटतो, की हिंदीवाले बिंदास करतात. कारण त्यांची रिकव्हरी तशी आहे. आपल्याला तसं बिंदास करता येत नाही. आज आम्हाला प्रमोशन करताना सुद्धा काय मेन आहे. काय ठिकाणी आपण चांगल्या ठिकाणी जाऊ शकतो, जिकडे रीच, जसं आता साम आहे, सकाळ आहे. हो. सो तिकडे आपण प्रमोशन केलं पाहिजे. हम्म. कारण तिकडचे ऑडियन्स लॉयल आहे. आपल्याला माहिती आहे मराठी सिनेमा बघण्याची त्यांची इच्छा आहे. हो. आम्ही सगळीकडे नाही जाऊ शकत. मग सगळीकडे गेलो तर बजेट खूप खूप म्हणजे हाताबाहेर जाईल प्रोड्युसरच्या. हो. पण हिंदीमध्ये कसं, अरे ये भी कर लेते, ये भी कर लेते, वो भी कर लेते. हो. कॉन्टेंट तोच असतो. मला असं वाटतं की हिंदी म्हटल्यावर काही ग्रेट फक्त कॉन्टेंट, भाषेचं. फक्त भाषेचा फरक आहे आणि प्रमोशनचा फरक आहे. हो. जसं आम्ही आता पावडर करतोय, हो. तर पावडरचं प्रमोशन आतापासून त्यांनी हळूहळू सुरू केलंय. पण ते स्मार्टली करायला हवं मला असं वाटतं. आणि ते स्मार्टली मला असं वाटतं मराठीमध्ये थोडंसं कमी होतं प्रमोशनच्या बाबतीत. Right. कॉन्टेंटच्या बाबतीत आपण लईच पुढे आहोत त्यांच्या. म्हणजे गाडी नंबर 17/60 जर तुम्ही बघाल हा. तर बाप रे, काय त्याच्यात, म्हणजे असं तू सीटवरनं दुसरा जात असेल तरी पण तू थांबवशील, हे थांब बघ किती हो. भारी आहे. हो. सो ते मला फार वाटतं तो इंटरेस्टिंग. खिळवून ठेवणारा अरे त्याचं लेखन आहे या ऍब्सोल्युटली. चित्रपटाचं. लेखन जाणवतंय ट्रेलर मध्ये मला. लेखन म्हणजे मी ज्या कॅफेमध्ये ऐकला ना, तो कॅफे मी तोडणार होतो, एवढा आवडला मला. पण काय मी पण शेवटी मला कळलं की माझी क्रेटा, माझं घर सगळं मला विकायला लागेल, त्याच्यामुळे नको. पण इतकं भारी आहे, वा, इतकं भारी, वा. मग खतरनाक. कमिंग बॅक टू गाडी नंबर 1760, तुमचे कॅरेक्टर ज्या पद्धतीने तू पण खेळतोयस त्या कॅरेक्टर सोबत आणि प्रथमेश, तुझाही वेगळा लुक आणि तो मला जाणवलंय एक वेगळा प्रथमेश त्याच्यातही बघायला मिळतो. प्लीज कॅरेक्टर्स बद्दल सांगा. माझं कॅरेक्टर, त्याचं नाव आहे भास्कर भाऊ. असा तो एक पॉलिटिशियनचा राईट हँड आहे. आणि अ, म्हणजे त्याला खूप काही करायचंय त्या पॉलिटिशियनसाठी, त्या एका त्याच्या भाऊसाठी. हम्म. त्याला खूप काही करायचंय आणि तो म्हणजे हातपाय मारून हे सगळं करत असतो त्या एकाच व्यक्तीसाठी. पण तो तेवढाच वेंधळा आहे, तो तेवढाच इनोसेंट आहे आणि त्याच्यात एक लहान मूल पण आहेच बरं. त्या त्या भास्कर भाऊमध्ये. म्हणजे जरीही कोणाला मारलं तरीही त्याला कदाचित नंतर जाऊन त्याला वाईट वाटेल, तो कदाचित सॉरी बोलेल. बरं. अशातलं पण व्यक्ती आहे. बट ऍट द सेम टाइम तो त्याच्या माणसासाठी, त्याने त्याच्या भाऊसाठी तो काही करेल. म्हणजे तन मन धन मध्ये तो असा त्याला त्याने वाहिलंय त्याला. हम्म. जवळपास तसं असतं. म्हणजे त्याच्याकडून फक्त अरे गुड बॉय भास्कर हम्म. एवढं जरी त्या व्यक्तीकडून आलं ना, तर हा भाई 2 दिवस झोपणार नाही. सो बरं. अशातली त्याची भावना आहे आणि ऍब्सोल्यूट कार्यकर्त्याची भावना असते ना, हम्म. तसा आहे तो त्याच्यासाठी. आणि त्याचं एक स्ट्रगल चालू आहे त्याच्या आयुष्यातलं, ही एक शाबासकीची थाप मिळवण्यासाठी. बरं. आणि मग त्या शाबासकीसाठी तो काय काय करतोय, त्याची काय काय जर्नी आहे आणि मग इतर कॅरेक्टर्सना कसं भेटतो, तो काय होतो त्या फिल्म मध्ये, नेमकं काय होतं त्याचं. हम्म. सो अशा प्रकारची भास्कर भाऊंची जर्नी. आणि आम्ही काल बोलताना आमचं असं झालं की पुकी भाई येतो, पुकी गँगस्टर आहे तो. त्याला म्हणजे त्याला असं बघितल्यावर असं वाटेल की अरे किती किती गोड आहे पण किती मूर्ख आहे. पण
तरी आवडेल, तरी असं होईल की अरे त्याचा राग येईल, असं का करतोय. सो असं एक आणि पुकी मजा पण गँगस्टर येते. आहे. मजा आहे, मजा आहे. ही थोडा चूक अजून तू मजा हा. येते मला. प्रथमेश तुझं कॅरेक्टर. माझं जे कॅरेक्टर आहे ना ते अभिनवाचं कॅरेक्टर आहे. आता ते पोस्टर मध्ये तुम्हाला वॉचमॅनचं कॅरेक्टर दिसते, पण ते हा. वॉचमॅन नाहीये. ते रायटर डिरेक्टर आहे तो एक, आणि स्ट्रगलर रायटर डिरेक्टर आहे. त्याची राहण्याची जी जागा आहे, ते एक बिर्याणी शॉप जो असतो ना, बिर्याणी शॉप मध्ये आत एक दुकान आहे, म्हणजे एक घर आहे, तिकडे तो राहतो बर आणि त्याच बिर्याणीवाल्याकडनं खातो. त्याला पैसे दिलेले नाहीयेत अजून, बर आणि तो खूप स्ट्रगल करतोय त्याची स्टोरी घेऊन. आणि त्याची एक गर्लफ्रेंड आहे जी साधारण पार्लर मध्ये काम करते. तिचं एक स्वप्न आहे पार्लर ओपन करायचं, जी प्रियदर्शनी करते. आणि तिच्याकडनंही तो पैसे घेत असतो, कारण त्याच्याकडे पैसेच नसतात जगायला. आणि अशा वेळी म्हणजे काय आहे ना, त्या कॅरेक्टरची गंमत काय आहे, की इतक्या पैशाचा प्रॉब्लेम असताना सुद्धा त्याच्या हातात जेव्हा एक पैशाची बॅग येते, त्याला ते सांगितलं जातं की हे असं असे बॅग आहे आणि ती ती ठेवायची. तो माणूस एकदाही ती चैन पण ओपन करून बघत नाही. त्या बॅग मध्ये काय आहे हेही तो चेक करत नाही. इतका प्रामाणिक आहे तो, इतका इनोसन्स आहे त्याच्यात. आणि मला असं वाटतं ना, की त्या कॅरेक्टरची गंमत काय आहे, की तुम्ही त्याला डावलू शकत नाही. म्हणजे तुम्ही इतकं इतकं ते म्हणजे असं लुझर्स असतात ना, पण मजा येते लुझर्स ना बघायला, की हे लुझर आहे पण ना भारी मान लुझर काय आहे. बॉस हा, त्याचं म्हणजे प्रामाणिक बघा. ह्याच्या प्रामाणिकपणामुळे कदाचित त्याला ती गर्लफ्रेंड पण मिळाली असेल. ह्याच्या प्रामाणिक भले त्याला त्याला त्याचा जो लिखाणाचं हे आहे किंवा त्याला जे एक पॅशन आहे, ते त्याचं काम होत नाहीये इतके दिवस, पण त्याने अनेक लोकांना प्रॉमिस करून ठेवलेलं आहे की तुला तुला भाई स्टार बनवणार, तुला भाई मी जेव्हा मला स्टार बनवेल, आणि तो करेलही. म्हणजे तो करेलही तसा, पण त्याचं काहीतरी पहिलं झालं पाहिजे. सो त्याच्यासाठी त्याचा जो स्ट्रगल आहे, त्याला जेव्हा बॅग मिळते आणि त्याला बॅग एका 1760 नंबर गाडीमध्ये टाकायला सांगतो तो बिर्याणीवाला, आणि तो जेव्हा टाकतो, त्याच्यानंतर त्याची जी वाट लागते. मला तो सीन प्रचंड हा. आवडलेला आहे ज्याच्यात तू बसलायस आणि त्याला बॅगेचा तो सीन हो. मला सांगा प्लीज कसं केलंय तुम्ही, कारण इतकं Yeah. छान आहे ना ते, क्रिस्प पद्धतीने ज्या पद्धतीने ते Yeah. समोर येत आहे ते बघायला दॅट इज द ओनली सीन की ज्याच्यात आय गेस मी, माझे दोन माणसं, हा प्रियदर्शिनी असते आणि सुहास ताई. बाय बाय. मी म्हणजे जर मला असं वाटतं, म्हणजे जर मला कोणी विचारलं की ह्या पिक्चर मध्ये दुसरी कुठली भूमिका तुम्हाला करायला आवडेल का, तर प्रत्येक माणूस फक्त आजी म्हणणार ती भूमिका. भाऊ आणि आजी. हा. अरे कारण की हे कॅरेक्टर्स ना ज्या प्रकारे लिहिलेत, आणि ते एवढे असे ऑफ लिहिलेत की ती एंट्री पासूनच असं होतं की ही कोण बाई आहे, ही काय आहे अशी, आणि कुठून आली ही? ट्रेलर मध्ये एक आहे ना, ते बोलतो ना काय म्हातारी आहे. हा, काय म्हातारी, ती तशीच आहे म्हातारी. सो आम्ही बसलोय आणि येते आता त्या सीन मध्ये कितीही जर बघितलं की भास्कर बसलाय, हा आणि हा सगळं सांगतोय, बॅग इकडे होती, असं होतं सगळं, आणि आता ही काय काय आणि ही नाहीये इकडे. मला होतं की कुठे आहे? आणि हे तो भास्कर असा त्याच्यावर ओरडते वगैरे, पण भास्करचीच एवढी लागलीये ना, एवढी त्याची फाटली आहे, कारण की ही जर बॅग नाही मिळाली ना तर मला सोडून काढेल माझा माणूस. तर ह्यांच्या समोर कम्प्लीट असं आहे की कुठे, पण जेव्हा तिकडनं त्या सेटिंग मधनं बाहेर निघाला त्याच्या त्याच्या माणसाबरोबर आहे ना, त्याचं असं आहे की भाई भाई काहीतरी करा, आणि आता शोध, आता बस मला झालं. तो सीन तुम्ही त्याच्यातला जो चंक आहे प्लीज रिक्रिएट करून दाखवा ना थोडस, Recreate. प्लीज प्लीज. रिक्रिएट केलं तर थोडस रिव्हील होऊ शकतं. हा म्हणजे फक्त तो जेवढा आम्ही ट्रेलर मध्ये बघतोय, हा विचारतो तुला हा. बॅग कुठे आणि तू म्हणते इथेच तर होती, आणि ते हा. जर तू करून दाखवला. की इकडे आजी. मी जायला जातो आणि म्हणतो मी ते कुठं झालं ते मला हा. मी जातोय. मी दरवाजाकडे जायला लागतो चालत चालत चालत. हा हा भाऊ, पुढे झालं. ते जात नाही कुठे, ते सुरुवातीपासून स्टार्ट करतोय. हा. ते काय झालं, ते मी आलो तेव्हा इथे आजी पडलेली होती. मी हे केलं, मी इथून उडी मारली आणि मी विचार केला बॅग 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 तर इथेच होती भाऊ, इथेच होती. आता नाहीये. हा तेच तर, आता नाहीये. कुठे? मग कुठे तेच कुठे? कुठे तेच तर विचारतो भाऊ, कुठे आहे? कुठे? बघा ना भाऊ. सुपर. आणि हा आणि- सीन मला अरे वाटतं तो मजा येणार आहे फिल्म मी मध्ये खरं सांगू का, त्या दिवशी आम्ही ज्या पहिल्यांदा केलं ना, आम्ही रिहर्सल करत होतो, ओके, आणि माझं असं असतं की आपण काही काही चंक्स असतात ना, काही काही गोष्टी, हा. आता एक
नालायक ऍक्टर असल्यामुळे ना आपल्या मनात असतात की हे मी असंच आता हे करणार. हा. हा, कारण की तेवढे ना जेन्युइन रिॲक्शन येतात आणि असं होतं की हे काय होतंय. तर मी आधी रिडिंगला वगैरे व्हेरी नॉर्मली हे सगळं केलं आणि आता टेकच्या आधीची रिहर्सल जिथे सगळं सेट होतं हम्म. तिकडे मी पहिल्यांदा हे केलं की अच्छा कुठे आहे? हम्म. कुठे आहे? आणि हे सुहासताईंना पण माहित नव्हतं. हा. आणि मी जेव्हा ओरडलो ना त्या ऍक्च्युली अशा डचकल्या मी की आताही दचकली द वे म्हणजे त्याने व्हॉइस असा फुटून त्या अशा झाल्या की आणि त्याच्यानंतर मला रिहर्सल झाली मला म्हणाले तुझा आवाज काय आहे रे? हा, ते म्हणाले मला खरंच असं झालं काय झालं. बट ही आम्हाला खूप मजा आली आणि त्यांच्या बरोबर काम करताना आहे ना माय गॉड म्हणजे असं असलं पाहिजे की मला आय एम शुअर आम्हाला म्हणजे एवढं वय झालं तरीही मला काम करायचं आणि नाही, त्या जिद्दीने करायचं. त्यांचं एक एक स्टेटमेंट फार भारी मला आवडलं होतं. ते म्हणाले होते, की मी आपलं ते असं ना आपल्याला तर सिनेमा आवडलेला आहे, पण आपण आता मोठ्या माणसांना विचारू कसा वाटतोय? म्हणजे बरोबर. रीडिंग आम्ही जेव्हा करत होतो, तर मी त्यांना म्हटलं, की "कसं वाटतोय मॅम सिनेमा? तुम्हाला काय वाटतंय? छान वाटतंय ना?" तर सुहास मॅम फार भारी म्हणाल्या. त्या म्हणाल्या, "अरे सिनेमा तर खूपच अप्रतिम आहे रे. तुला खरं सांगू का? मी ना थोडं काम कमी केलंय रे. मला ना असं फार असं वयामुळे मी फार कमी काम करते. पण मग असे सिनेमे येतात ना, मग मला करावं लागतं." सो हम्म. माझं असं आलं की किती करेक्ट सिनेमा आपण चूज केलाय की ह्या इतक्या सिनियर मंडळींना सुद्धा तो रोल आवडलाय, सिनेमा आवडला आणि ते करणार आहेत आणि इतकं जेन्युइनली काय सांगू म्हणजे तुम्ही प्रेमात पडाल परत सुहास ताई. काय हो. कॅरेक्टर आहे रे ते. कमाल. सुपर एक आणि नंबर. आणि ना आमच्या डिरेक्टर्सने पण सांगितलं योगीराज गायकवाडने की त्यांच्या डोक्यात जे कास्टिंग होते ना हम्म. ते त्यांच्या प्रेझेंटेशन मध्ये पहिल्या प्रेझेंटेशन मध्ये जे कास्टिंग होते ते सगळेच्या सगळे ह्या फिल्म मध्ये आहेत. फिल्म मध्ये कारण की अँड आय एम शुअर त्यांच्या जागी कोण दुसरं असतं आणि त्यांना अप्रोच केलं असतं ना ते हो म्हणालेच असते. कारण की हे कॅरेक्टर्स आणि स्टोरी लाईन म्हणजे मेनली कॅरेक्टर्स मी तर म्हणेन त्या कॅरेक्टर्समुळे ही स्टोरी लाईन पुढे 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 जात असते. ते एवढे इंटरेस्टिंगली बांधले गेलेत एवढे इंटरेस्टिंगली क्रिएट केले गेलेत तर मला नाही वाटत की कुठला ऍक्टर नाही म्हणाला असता की नाही मला हे नाही करायचंय नाही मला हे नाही करायचंय बिकॉज एव्हरी कॅरेक्टर त्याला त्याचा त्याचा एक ग्राफ आहे. बरोबर. असं नाही की फक्त आम्ही इकडे बसलोय का आम्ही पुढे दिसतोय किंवा त्याच्यामुळे फक्त आमचंच असेल. एव्हरी कॅरेक्टर हम्म. प्रसाद दादाचं कॅरेक्टर शशांक शेंडेंचं कॅरेक्टर आजीचं कॅरेक्टर हम्म. चिनू प्रियदर्शनी. प्रियदर्शनीचं कॅरेक्टर श्रीकांत यादव त्यांचं कॅरेक्टर हम्म. आमचे जे माझे जे आहेत माझे जे चेले आहेत त्यांचं कॅरेक्टर. सो ह्यांचं ना एक प्रत्येकाची जर्नी आहे प्रत्येकाचा एक ग्राफ आहे अख्ख्या फिल्म मध्ये. सो दॅट इज द रिझन ते ना ते असं अ, धरून ठेवतं अख्ख्या फिल्मला. तुम्ही ज्या पद्धतीने इंटरेस्टिंग पद्धतीने भरभरून सांगताय उत्कंठा वाढलीये अरे की तुला कधी सांगू सुरू. अजून एक गोष्ट म्हणजे हे वर्ष मला असं वाटतं नवीन डिरेक्टर्स आहे हा. आणि त्याच्यात एक योगीराज गायकवाड नाव ऍड होणार आहे. हा. कारण त्याचं सिनेमा या माध्यमावर असणारं पकड हो. इतकी भारी आहे की म्हणजे आम्ही म्हणजे बऱ्याचदा असं होतं ना की जे लिहिलेलं असतं ते बऱ्याचदा स्क्रीनवर तसं पोर्ट्रे होत नाही पण हे प्लस झालंय हम्म. आणि ते त्याचं काय म्हणजे मला तर काही कळत नाही बाबा तो काय करतो कारण त्याचा काही आपल्याला अभ्यास नाही एवढा बरोबर. पण तो जे करतो ते फारच अप्रतिम आहे म्हणजे काय त्याचं म्हणजे मला त्याने कंट्रोल करणं हीच खूप मोठी गोष्ट वाटतं मला की मी काहीही बोललो का तो बोलायचा हा हे चांगलं आहे पण आपण हे नको करूया आपण जरा वेगळं कारण त्याला ते दिसत होता ना त्याचं म्हणजे प्रत्येकाच्या कॅरेक्टरच्या बाबतीत तो इतका पॉझिटिव्ह आहे त्याच्या सिनेमाच्या बाबतीत तो इतका पॉझिटिव्ह आहे की नाही बॉस हे जरा याच्या बाहेर नाही गेलं पाहिजे राईट. ह्याच्या बाहेर नाही जायला पाहिजे सो ते मला वाटतं की त्याचं क्रेडिट आहे आणि या वर्ष जरा नवीन डिरेक्टर्स आहे कॉम्पिटिशन आहे यावेळी नवोदित इतकी मला तर interesting छू content. केलं होतं मला तर असं हा. मला म्हणाले हे हे तुझे कपडे हे आणि तुझे ज्वेलरी बर. शू तुला काय करायचं ते कर वा. तुला काय आणि तसं तेवढंच ह्याला युजली जेव्हा चू करतात ह्या फिल्म मध्ये असं त्याला कारण की खूप वेगळी भूमिका आहे हो. त्याची हो. प्रथमेश ह्याच्यात आणि मला खरंच आवडतं की ऍक्टर्स म्हणून आम्हाला पण कुठेतरी चॅलेंज केलं जातं. हा त्याचं कंट्रोल्ड आहे हा कॅरेक्टर एक थोडस. एक चॅलेंज केलं जातंय की बॉस हा हे तुम्हाला जर हे करता येतंय वी हॅव सीन दिस पण तुम्ही ह्या सेटिंग मध्ये कसं काम करतात आणि त्याने खूप जबरदस्त काम केलं. वा. आणि ते चित्रपटात बघणं महत्वाचं ठरणार आहे कारण उत्सुकता तुम्ही ट्रेलरने वाढवलेली आहे त्या चित्रपटात जी काही गंमत होणार आहे जो काही गुंता आहे त्या बॅगेचा त्या गाडीच्या नंबरचा ते बघणं महत्वाचं ठरेल. आणि आय एम शुअर फिल्म रिलीज झाल्यानंतर तू बोलवशील आम्हाला. हो मी हे सांगतो ना कारण हा. की
एक मनापासून वाटतात ना की ह्या फिल्म्स ना आल्या की खरंच लोकांना जे आपण नेहमीच म्हणतो ना की हम्म. काहीतरी नवीन आलं पाहिजे, काहीतरी नवीन आलं पाहिजे, हम्म. काहीतरी वेगळं का नाही करत आहेत, काहीतरी वेगळं. सो दिस इज जेन्युइनली व्हेरी डिफरंट Right. आणि काहीतरी एक वेगळ्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केलाय. इवन विथ टेकिंग हम्म. कॅमेरा वर्क, बीजीएम, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये भर टाकलेला आहे. Right. सो ह्याच्यामुळे इट विल बी वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट फिल्म Wow. या वर्षी, असं मला मला जेन्युइनली आम्हाला खरंच Yes. वाटतं, आणि ते खरं मनापासून ठरू वाटतं. दे आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या Yes. चित्रपटासाठी Thank you so much. आणि प्रेक्षकांचं प्रेम जे आहे फॅन्सचं जे प्रेम आहे ते असंच मिळत राहू दे. Yes. थँक्यू 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 सो सो मच. मच